रोहिणी ग्रामपंचायतमधील आता ही जी उच्च शिक्षित मंडळी आहे, MBBS, HSC, BAMS, BSc केमिस्ट्री, M.Pharm, तर ह्या मंडळींना डॉक्टर SSL श्रीवास्तव आपलं मेरठला जी मुख्य संस्था आहे, तर मी या पुस्तकांचा एक संच देऊन जाईल. परंतु माझी सरपंच साहेबांना विनंती आहे की आपण आवश्यक ते संच मेरठहून मागून घ्यावेत. तसं मी मुख्य कार्यकारी अधिकारीसुद्धा यांना विनंती करतो की बाबा असं पुस्तक पुरवठ्याबाबत आपण सर्वच ग्रामपंचायतसाठी किंवा याच्या PSC करता धोरणचा विचार करावा. कारण आता SSL श्रीवास्तव यांचा हे 2005 दरम्यान वगैरे स्वर्गीय झाले. मात्र त्यांनी केलेले प्रयोग ते पुस्तकामध्ये सर्व लिहिलेले आहेत. आणि ह्याहीपेक्षा महत्त्वाचं, मी या ठिकाणी डॉक्टर हरिभाऊ कानडे यांची क्लिप मी डॉक्टर आनंदराव पावरा यांच्या याच्यात अटॅच केलेली आहे. तिचा खूप अभ्यास करा, ती पुन्हा या ठिकाणी जोडतो. आणि हे नागपूरचे हरिभाऊ कानडे यांनी तर MBBS, MD फोरेन्सिक मेडिसिन, ते डीन होते, सिव्हिल सर्जन होते. आणि 1989ला जेव्हा संपर्कात आले, त्यांना निमंत्रण दिलं होतं अकोला शहरात की बाबा तुम्ही या कॅम्पला भेट द्या आणि इथं आहारातून सर्व व्याधीमुक्ती होते. तर त्यांना खरं वाटत नव्हतं आणि म्हणून ते ऑर्थोपॅडिक, डोळे, वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ घेऊन गेले आणि मंत्रमुग्ध झाले. आणि देव पाहायला गेलो आणि देव होऊन गेलो, अशा रीतीनं त्यांनी सर्वच विद्यांचा अभ्यास केला. आणि सर्वांबद्दल ते समतोल विचार ठेवतात आणि सांगतात की प्रत्येक विद्येची आपली आपली एक रीत आहे जी योग्यच आहे. मात्र ही जी तप सेवा सुमिरन पद्धत ही अत्यंत सोपी आहे. यामध्ये फक्त शरीर शुद्धिक्रिया आणि आहार बॅलन्सिंग आहे. आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोघांचा यामध्ये समावेश आहे. तर या ठिकाणी मी सरपंच साहेबांना विनंती करतो की आपल्या लोकांना जर परदेशात जायची संधी आली तर आपण पटापट जातो. तर त्याच भारतमाता निष्ठेनं आणि तळमळीनं आपण 7 दिवसाच्या शिबिरला जरूर जावे. कारण डॉक्टर हरिभाऊ कानडे हे 8 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 7 दिवसाचं गोपाळ शास्त्रींचं शिबिर दरवर्षी अरेंज करतात. आणि मला वाटतं भारतातला हा सर्वात मोठा असा हा या विद्येला दिलेला सन्मान आहे. आणि म्हणून आपण याकडे अभ्यास करावा. आणि आम्हाला जे काय थोडंफार समजलं ते असं की हिप्पोक्राटस बोलला 3000 वर्षापूर्वी की मी ज्या औषधांमुळे आजार हटवत होतो, 17 वर्षानंतर त्या जंतूंनी त्याला रेजिस्टन्स तयार केलं आणि ते आजार हटत नाही. मग आजार का हटत नाहीत, तर त्यांनी शोध घेतला. तर ह्या शरीराचं एक तत्त्व आहे की शरीरात जिथं कुठेही कचरा असेल, तो कचरा साफ करण्यासाठी ईश्वराचा किडा सफाई कर्मचारी येतो. हे याचं मूळ आहे. आणि मग शरीरात कचरा कुठला असेल, तर आपण जे अति अन्न खातो, जादा अन्न, ते मुख्यतः कचऱ्याचा स्रोत असतं. तर हे याचे बेसिस आहेत, अनेक बेसिस आहेत. हळूहळू आपण जेव्हा सकारात्मक दृष्टीनं विचार कराल तेव्हा ते लक्षात येईल की आपण संडास होत नाही का, दे औषध, दे गोळ्या. मात्र एनिमा आपण अप्लाय करत नाही, जो साधा संडासमधला एनिमा इथं शिकवलेला आहे. तसंच डॉक्टर हरिभाऊ कानडे म्हणतात की एनिमामुळे कमरेच्या खालचे सर्व ऑर्गन साफ होतात, जलधोतीमुळे वरचे ऑर्गन साफ होतात, जलनीतीमुळे घसा वगैरे साफ होतो, आंघोळ आणि ध्यानमुळे शरीर साफ होतं. तर अशा रीतीनं आपण सकारात्मकतेने अभ्यास करावा ही विनंती. हा झाला भाग 2.